घटस्फोटाच्या पेपर्सवर साईन कर. मी तुझ्या आयुष्याची ती 7 वर्ष जी तू माझ्यासोबत घालवलीस त्याच्या बदल्यात हे काही लाख नुकसान भरपाईही ठेवून दिली आहे. विहान देशमुखचा आवाज इतका थंड होता की त्या लक्झरी पेंट हाऊसचे वातावरण आणखीनच जड झाले. त्याने घटस्फोटाच्या पेपर्सचा गट्टा काचेच्या टेबलावर फेकला, जिथे त्याची पत्नी मीरा गुडघ्यावर बसून फरशीवर लागलेला एक छोटासा डाग साफ करत होती. विहानने तिच्याकडे तिरस्काराने पाहिले आणि म्हणाला, स्वतःला जरा बघ मीरा. हे स्वस्त सुती कपडे, केसांमधून येणारा किचनच्या मसाल्यांचा सुवास. काय तू खरंच याच अवस्थेत माझ्या कंपनीच्या 10व्या ॲनिव्हर्सरी पार्टीमध्ये जाण्याचा विचार करत आहेस? मी कोणी छोटा मोठा दुकानदार नाही, मी एक मोठा बिझनेसमन आहे आणि मला तुझ्यासारखी पूर्ण दिवस घराच्या कामांमध्ये राहणारी बायको नकोय. मीराचे हात तिथेच थांबले. तिच्या बारीक बोटांनी त्या सफाईच्या कपड्याला आणखी घट्ट पकडले. तिने डोके वर उचलले नाही, कारण तिला माहीत होते जर तिने विहानकडे पाहिले तर तिच्या डोळ्यात लपलेलं दुःख आणि वर्षांची तडजोड स्पष्ट दिसून येईल आणि विहान नेहमीप्रमाणे त्याला तिची कमजोरी समजेल. गेल्या 7 वर्षांपासून मीराने स्वतःला जाणीवपूर्वक मागे ठेवून दिले होते, जेणेकरून विहान आपली स्वप्न पूर्ण करू शकेल. एक वेळ होती जेव्हा मीरा तिच्या युनिव्हर्सिटीची सर्वात हुशार बिझनेस मॅनेजमेंट स्टुडंट होती. विहानच्या स्ट्रगलच्या दिवसात तीच त्याची सर्वात मोठा आधार होती. पण आज जेव्हा विहान यशाच्या शिखरावर पोचला होता तेव्हा त्याला मीरा घराच्या एखाद्या जुन्या आणि निरुपयोगी फर्निचरसारखी वाटू लागली होती, ज्याला आता बाहेर काढून देण्याची वेळ आली होती. तेव्हाच पायऱ्यावरून उतरताना विहानची आई सुलोचना देवींचा मोठा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला. त्यांच्या चेहऱ्यावर गर्व स्पष्ट दिसत होता आणि मीरासाठी तिरस्कारही. त्यांनी आपल्या महागड्या सँडलने त्याच जागेवर पाय ठेवून फरशी पुन्हा घाण केली, जी मीराने आत्ताच साफ केली होती, आणि टोमणे मारत म्हणाल्या, माझा मुलगा अगदी बरोबर बोलत आहे. आता तो आकाशात उडणारा गरुड पक्षी बनला आहे, ज्याच्यासोबत एखाद्या मोठ्या आणि श्रीमंत घराण्यातील मुलगीच चांगली दिसेल. तुझ्यासारख्या बाई, जिच्याकडे ना कोणती चांगली डिग्री आहे ना कोणते मोठे कुटुंब. तुला तर आम्ही या घरात नोकरानीसारखे राहू दिले, हेच खूप मोठे उपकार केले आहेत. गुपचूप या पेपर्सवर साईन कर आणि आमच्या देशमुख परिवाराचा तमाशा बनवू नकोस. मीराच्या ओठांवर एक हलकेसे हसू आले. हे हसू आनंदाचे नव्हते, तर त्या थकव्याचे होते, जो आता तिच्या आत्म्यापर्यंत पोहोचला होता. ती हळूच उठली आणि त्या दोघांच्या समोर येऊन उभी राहिली, जे आपल्या नवीन पैशांच्या आणि गर्वाच्या नशेत तिच्या इज्जतीला रोज तुडवत होते. मीराने कोणताही वाद घातला नाही, कारण तिला समजले होते की जी माणसं माणसापेक्षा पैशांची इज्जत करतात त्यांच्यासमोर कोणत्याही गोष्टीला काही अर्थ नसतो. तेव्हाच आतल्या खोलीतून 6 वर्षाची चिमुरडी रिया पळतच बाहेर आली. तिच्या छोट्या छोट्या हातात एक जुने लाकडी विमानाचे खेळणे दिसत होते. त्याचा रंगही उडालेला होता. तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. रियाला घटस्फोटाचा अर्थ माहीत नव्हता, पण तिने घराचे बदललेले वातावरण ओळखून घेतले होते. ती पळत येऊन आपल्या आईला बिलगली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, आई तू रडू नकोस. तूच तर म्हणाली होतीस ना की देव चांगल्या लोकांची नेहमी मदत करतो. बाबा प्लीज, आईला रागावू नका. माझी आई जगातील सर्वात टेस्टी जेवण बनवते आणि मला चांगल्या चांगल्या कविताही शिकवते. विहानने आपल्याच मुलीला खांद्याला धरून हलकेच मागे केले आणि म्हणाला, मुलांनी मोठ्यांच्या गोष्टींमध्ये पडू नये. जा आपल्या खोलीत जाऊन खेळ. आपल्या मुलीसोबत विहानचे हे छोटेसे पण निर्दयी वर्तन पाहून मीराचा संयम अखेर तुटला. ती आपला प्रत्येक अपमान सहन करू शकत होती, पण आपल्या निष्पाप मुलीच्या मनाला लागलेली एक छोटीशी जखमही नाही. त्या क्षणी तिच्या चेहऱ्याचे भाव पूर्णपणे बदलले. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता पसरली, जी एखाद्या मोठ्या वादळाच्या येण्यापूर्वीच्या शांततेसारखी दिसत होती. ती हळूहळू टेबलाकडे गेली. तिने पेन उचलला आणि एकही क्षण न थांबता घटस्फोटाच्या पेपर्सवर आपली साईन केली. ठीक आहे, मी साईन केली आहे, पण या घरातून जाण्यापूर्वी मी माझे ते सामान परत घेऊन जाईल जे फक्त माझं आहे. मीराचा आवाज इतका शांत होता की एका क्षणासाठी विहानही चकित झाला. मीराने रियाचा हात पकडला आणि तिला घेऊन आपल्या खोलीत निघून गेली. तिकडे विहान आणि त्याची आई आपल्या विजयावर आनंदी होऊ लागले. जवळपास 20 मिनिटांनंतर जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा असे वाटले जसे दुसऱ्या जगाची चमक त्या उदास घरात पसरली असावी. ती थकलेली फिकट कपड्यांमधील मीरा आता तिथे नव्हती. खोलीच्या बाहेर जी स्त्री निघाली तिला पाहून विहान आणि सुलोचना देवींचे श्वास रोखले गेले. मीराने अत्यंत देखणा वाईन रेड रंगाचा डिझायनर लेहंगा घातला होता, ज्यावर हजारो अस्सल क्रिस्टल लागलेले होते आणि त्याची चमक रात्रीच्या आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांसारखी वाटत होती. हा जोडा तिच्या बाबांनी तिच्या 25व्या बर्थडेला तिला गिफ्ट केला होता. हाच एक असा आउटफिट होता जो मीराने पूर्ण 7 वर्ष आपल्या कपाटाच्या सर्वात आतल्या कोपऱ्यात लपवून ठेवला होता. तिला नेहमी भीती वाटायची की कुठे तिची श्रीमंती तिच्या त्या खऱ्या आणि निष्पाप प्रेमावर डाग लावू नये, ज्याला ती देवासारखं मानत होती. तिचे केस, जे नेहमी एका साध्या आंबाड्यात बांधलेले असायचे, आज मोकळे दिसत होते आणि तिच्या बारीक कमरेपर्यंत रेंगाळत येत होते.
पण सर्वात जास्त सर्वांना तिच्या गळ्यातील हार पाहून धक्का बसला. 15 कोटीपेक्षा जास्त किमतीचा निळ्या हिऱ्यांचा तो हार अशी शाही चमक पसरवत होता ज्याची कल्पनाही सुलोचना देवी 7 जन्मापर्यंत करू शकत नव्हत्या. सुलोचना देवींचे डोळे मोठेच्या मोठे झाले आणि त्यांच्या हातातून चहाचा कप सुटून फरशीवर पडला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. तू हा इतका सुंदर, इतका महागडा दिसणारा आउटफिट कुठून चोरून आणलास? हे सर्व नकली आहे ना? तू नक्कीच चोरी केली आहेस. विहानही पूर्णपणे थक्क झाला होता. त्याने आपल्या पत्नीला कधीच अशा रॉयल अंदाजात पाहिले नव्हते. मीराच्या डोळ्यात आता एक हतबल गृहिणीची मजबुरी दिसत नव्हती, तर एका अशा राणीचा आत्मविश्वास होता जी आपले हरवलेले साम्राज्य परत घेण्यासाठी आली असावी. मीराने कोणाच्याही बोलण्याचे काहीच उत्तर दिले नाही. तिने फक्त आपली मुलगी रियाचा हात घट्ट पकडला, जिने आता पांढरा रेशमी परीसारखा फ्रॉक घातला होता. ती आपल्या मुलीला घेऊन थेट मेन गेटकडे चालू लागली. तेव्हाच त्या शांत आणि पॉश रस्त्यावर अचानक जड इंजिनचा आवाज घुमला. 3 लांब काळ्या रंगाच्या बुलेट प्रूफ गाड्या एकाच वेळी देशमुख विलाच्या गेटवर येऊन थांबल्या. गाड्यांचे दरवाजे उघडले आणि काळे सूट घातलेले कमांडोसारखे दिसणारे सिक्युरिटी गार्ड्स एकाच वेळी बाहेर आले आणि डोके झुकवून नमस्कार करू लागले. तेव्हाच मधल्या कारमधून एका मध्यमवयीन माणूस बाहेर आला, ज्याच्या चेहऱ्यावर आदर आणि अधिकार दोन्ही स्पष्ट दिसत होते. तो पुढे वाढला. तो दुसरा कोणी नसून मीराच्या वडिलांचा चीफ मॅनेजर होता, ज्याचा भारी आवाज पूर्ण व्हिलामध्ये घुमला. मालकीन, चेअरमन साहेबांनी तुमची खूप लांब वाट पाहिली आहे. देशमुख इंडस्ट्रीजचे संपूर्ण साम्राज्य आता अधिकृतपणे तुमच्या नावावर झाले आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया काल रात्रीच पूर्ण झाली होती. तुमची आणि छोट्या मालकिनींच्या परतीसाठी गाड्या तयार आहेत. जर तुमची परवानगी असेल तर आपण आत्ता आपल्या घरी निघूया का? विहान तिथेच थिजल्यासारखा उभा राहिला. त्याच्या हातातून त्याचा महागडा फोन सुटून खाली पडला आणि तुटला. त्याच्या डोक्यात जणू एकाच वेळी हजारो स्फोट झाले. त्याला समजतच नव्हते की ज्या स्त्रीला त्याने आता काही वेळापूर्वी एक ओझं समजून घरातून काढून दिलं, तीच प्रत्यक्षात इंडियातील सर्वात मोठ्या आणि सर्वात शक्तिशाली बिझनेस एम्पायर देशमुख इंडस्ट्रीजची एकुलती एक वारसदार आहे, ज्या एम्पायरपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न तो रोज सकाळी पाहत होता. मीराने एक वेळही मागे वळून पाहिले नाही. ती पूर्ण शाही अंदाजात कारमध्ये बसली आणि त्याला मागे सोडून गेली. त्या लोभी लोकांना जे आता आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चुकीवर पश्चाताप व्यक्त करत होते. पण आता त्यांचा पश्चातापही काही कामाचा नव्हता, कारण जे वादळ त्यांच्या दिशेने वाढले होते त्यापासून वाचणे आता अशक्य होते. शाही गाड्यांचा ताफा चमकणाऱ्या रस्त्यांवर वेगाने पुढे जात होता. काळ्या काचेच्या मागे बसलेल्या मीराने पाहिले की विहान आणि त्याच्या आईची सावली हळूहळू तिच्या नजरेतून गायब झाली. कारच्या आत गडद शांतता होती आणि चंदनाचा हलकासा महागडा सुवास पसरला होता. मीराने सीटवर डोके टेकवले आणि डोळे बंद केले. पुढच्या क्षणी तिच्या समोर गेली 7 वर्ष एखाद्या चित्रपटासारखी चालू लागली. आज तिला वाटत होतं की तो काळ पूर्ण तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर फसवणूक होती. पण हाच तो काळही होता जेव्हा तिने पहिल्यांदा प्रेमाला पूर्ण मनापासून अनुभवले होते. 7 वर्षापूर्वी मीरा देशमुख या शहराच्या सर्वात श्रीमंत आणि नावाजलेल्या कुटुंबापैकी एकाची मुलगी होती. तिच्याकडे सर्व काही होते, अथांग सौंदर्य, अफाट संपत्ती आणि कमालीची बुद्धी. पण तिने हे सर्व सोडून विहान देशमुखला निवडले होते, जो त्यावेळी फक्त एक साधा इंजिनियर होता. खिसा जवळपास खाली होता, पण डोळ्यात खूप मोठी स्वप्न होती. दोघांच्या भेटी कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये नाही, तर जुहू चौपाटीच्या गर्दीत व्हायच्या. दोघे विहानच्या जुन्या स्कूटरवर पूर्ण शहर फिरायचे. पावसात भिजताना वडापाव खाणे आणि एकाच कपातून चहा पिणे त्यांच्या प्रेमाची सर्वात गोड आठवण बनली होती. विहान अनेकदा समुद्राच्या किनाऱ्यावर गुडघ्यांवर बसून तिला म्हणायचा, मीरा, मी माझे पूर्ण आयुष्य लावून देईल हे सिद्ध करण्यात की तुमचे बाबा चुकीचे आहेत आणि तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो अगदी बरोबर आहे. मी आपल्या हातांनी तुमच्यासाठी असा महल बनवेन जसा या जगाने पूर्वी कधीच पाहिला नसेल. त्यावेळी मीराला वाटायचे की तिच्या आयुष्यापेक्षा जास्त कोणीच भाग्यवान नाही. तिने आपले वडील अशोक देशमुख यांनी बनवलेले सुरक्षित जग सोडले होते. तिने लाखांचे कपडेही सोडले. इतकेच काय, तिने कधीही विहानला हे जाणवू दिले नाही की तिचे बाबा इतके मोठे बिझनेसमॅन आहेत आणि ती इतकी श्रीमंत आहे. ती विहानसोबत 150 चौरस फुटांच्या छोट्याशा खोलीत राहण्यासाठी गेली होती. अनेक रात्री अशाही आल्या जेव्हा दोघांनी फक्त वरण आणि सुकी भाकरी खाऊन दिवस काढले. पण त्या छोट्याशा खोलीत त्यांचे हसू कधीच कमी झाले नाही. मीराने आपली पूर्ण पॉकेट मनी आणि सर्व बचत लावून विहानला त्याचा पहिला मोठा प्रोजेक्ट मिळवून दिला होता. जेव्हा विहान काम करता करता थकून जायचा, तेव्हा मीरा त्याचे हात आपल्या हातात घेऊन त्याला पुन्हा हिंमत द्यायची. तिला पूर्ण विश्वास होता की जर प्रेम खरं असेल तर पैसा आणि स्टेटसची कोणतीही भिंत जास्त वेळ टिकून राहू शकत नाही. पण खरे आयुष्य पुस्तकी लव्ह स्टोरीसारखे नसते. जशी जशी विहानची मेहनत वाढत गेली आणि त्याची कंपनी करोडो रुपये कमवू लागली, तशी तशी त्यांच्या नात्यात दरी वाढत गेली. जो विहान कधी मीराला आपलं जग मानायचा, तोच आता फक्त फायदा पाहणारा बिझनेसमॅन बनला होता.
तो रात्रभर पार्ट्यांमध्ये राहू लागला. त्याला आपल्या त्या पत्नीची लाज वाटू लागली, जी साधे कपडे घालून घर सांभाळायची. हळूहळू तो आपल्या आईच्या विषारी बोलण्यात आला, जिने त्याच्या डोक्यात हे भरवून दिले की मीराच त्याच्या प्रगतीच्या रस्त्यातील सर्वात मोठी अडचण आहे. अखेर पैशाच्या चमकेने त्या खऱ्या आणि पवित्र प्रेमाला पूर्णपणे आंधळे करून टाकले. अचानक रियाने कारमध्ये आपली जागा बदलली आणि आपले छोटे हात आपल्या आईच्या गळ्यात टाकले. रियाने असे करताच मीरा त्या वेदनादायी आठवणींमधून बाहेर आली. मुलगी खिडकीच्या बाहेर पाहत मोठ्या आनंदाने म्हणाली, आई, हे काळ्या कपड्यांमधील अंकल आजोबांचे मित्र आहेत ना? ही गाडी किती छान आहे आणि किती सॉफ्ट आहे. बाबांच्या जुन्या गाडीसारखे अजिबात झटके लागत नाहीत. रियाच्या या निष्पाप गोष्टी ऐकून मीराचे हृदय पुन्हा एकदा तुटले. तिला आता स्पष्ट समजले होते की ज्या प्रेमाला वाचवण्यासाठी तिने आपले पूर्ण तारुण्यपणाला लावले होते, ते प्रेम प्रत्यक्षात फक्त तिने स्वतः बनवलेले एक स्वप्न होते. तिने ज्या माणसावर जीव लावला होता तो तसा माणूस कधीच नव्हता. तेव्हाच समोर बसलेल्या मॅनेजरच्या टॅब्लेटवर लाल रंगाची एक नोटिफिकेशन चमकली. त्याने पूर्ण आदराने मागे वळून म्हटले, मालकीन, चेअरमन साहेबांनी विहान देशमुखच्या कंपनीचे बँकेचे सर्व कर्ज आपल्या नावावर घेतले आहे. आता कायदेशीररित्या तो आपला सर्वात मोठा कर्जदार आहे आणि त्याची संपूर्ण कंपनी आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आता आपण सांगा, त्याच्यासोबत काय करायचे आहे? मीराने आपल्या गळ्यात पडलेल्या जड आणि थंड हिऱ्यांच्या हाराकडे पाहिले. तिच्या ओठांवर एक हसू आले, ज्यामध्ये जराही मऊपणा नव्हता. आता ती फक्त एक हाऊसवाईफ नव्हती, तर आपल्या तुटलेल्या सन्मानाच्या राखेतून पुन्हा उभी राहिलेली एक शक्तिशाली स्त्री बनली होती. त्याला त्याच्या त्या खोट्या आणि काचेच्या महलात थोडा वेळ अजून आनंदी राहू द्या. मीराने अगदी शांत पण अत्यंत धोकादायक आवाजात म्हटले, मी इच्छिते की त्याने आपल्या डोळ्यांनी पाहावं की ज्या महलावर त्याला इतका गर्व आहे त्याचा पाया वाळूवर उभा आहे. आणि माझे हेच हात, ज्यांना आज सकाळी त्याच्या आईने सुलोचनाने घाण आणि अछूत म्हणून अपमानित केले होते, तेच हात त्याच्या त्या महलाची शेवटची वीट काढून त्याला जमिनीवर पाडतील. काही नाती करोडो रुपये देऊनही खरेदी केली जाऊ शकत नाहीत. आणि जेव्हा काही लोक एकदा तोंड फिरवतात तेव्हा मग पूर्ण आयुष्य त्यांची सावलीही पाहायला मिळत नाही. काहीच वेळात गाड्यांचा ताफा देशमुख इस्टेटच्या विशाल लोखंडी गेटच्या समोर येऊन थांबला. बाहेर चहूबाजूला एक विचित्र शांतता पसरली होती. हेच ते दार होते जिथून 7 वर्षांपूर्वी मीरा अगदी रिकाम्या हाताने आणि मनात खोट्या प्रेमाची उमेद घेऊन बाहेर पडली होती. आज जेव्हा तेच दार हळूहळू उघडले तेव्हा असे वाटले जसे तिच्या आयुष्याचे ते बंद झालेले पान पुन्हा एकदा उघडले असावे, ज्याला तिने नेहमीसाठी संपलेले मानले होते. मॅनेजर पूर्ण आदरासह आई आणि मुलीला आत मेन हॉलपर्यंत घेऊन गेला. समोर भारतातील सर्वात शक्तिशाली बिझनेसमॅन आणि देशमुख इंडस्ट्रीजचे मालक श्री अशोक देशमुख उभे होते. त्यांचे केस आता पूर्णपणे पांढरे झाले होते. ज्या चेहऱ्याला मोठे मोठे नेतेसुद्धा घाबरायचे, आज त्याच चेहऱ्यावर आपल्या मुलीला आणि आपल्या नातीला पाहून आसवे वाहत होती. त्या नातीला, जिला त्यांनी आजपर्यंत फक्त लपून घेतलेल्या फोटोमध्येच पाहिले होते. अशोकजींनी कोणतीही तक्रार केली नाही, कोणताही टोमणा मारला नाही. ते बस पुढे आले आणि त्यांनी आपली नात रियाला छातीशी लावून घेतले. त्यांचा आवाज वाईट रीतीने कापत होता. तू घरी आलीस माझी बाळ. आता या जगात कोणाची इतकी हिंमत नाही की तो तुम्हा दोघींकडे डोळा उचलूनही पाहू शकेल. हे ऐकताच मीरा तिथेच गुडघ्यावर जमिनीवर बसली. तिच्या आत 7 वर्षांपासून दबलेलं सर्व दुःख आसवांच्या रूपाने वाहून निघालं. ही आसवं त्या तुटलेल्या प्रेमासाठी नव्हती, तर आपल्या त्या वडिलांसाठी होती, ज्यांना तिने आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे 7 वर्षांपर्यंत वेदना दिल्या होत्या. रात्री जेव्हा रिया आपल्यासाठी खास करून सजवलेल्या राजकुमारीच्या खोलीत आरामात झोपली, तेव्हा मीरा आपल्या वडिलांसोबत त्यांच्या मोठ्या स्टडी रूममध्ये बसलेली होती. आता पुढे काय विचार केला आहेस बेटी? अशोकजींनी कागदांचा एक मोठा गट्टा तिच्याकडे वाढवत विचारले. देशमुख इंडस्ट्रीजचे पूर्ण भागीदारी, सर्व मोठे प्रोजेक्ट आणि सर्व प्रॉपर्टी मी खूप आधीच तुझ्या नावावर केली होती. उद्या सकाळी सूर्य उगवताच तू या पूर्ण एम्पायरची एकुलते एक मालकीन आणि चेअरपर्सन बनशील. मीरा हळूहळू त्या फाईल्सची पानं पाहू लागली. तेव्हाच तिची नजर एका पानावर जाऊन थांबली. त्यामध्ये त्या कंपन्यांची लिस्ट होती, ज्या देशमुख इंडस्ट्रीजसोबत काम करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत होत्या. त्याच लिस्टमध्ये सर्वात खाली विहान रिअल इस्टेटचे नावही लिहिले होते. हाच तो मोठा कॉन्ट्रॅक्ट होता, ज्याला मिळवण्यासाठी विहानने दिवस रात्र एक केले होते. त्याच कॉन्ट्रॅक्टच्या लालचेत त्याने श्रीमंत आणि बिघडलेल्या काव्यासोबत नातेही जोडले होते. त्याला वाटत होते की काव्याच्या ओळखीमुळे त्याला हा कॉन्ट्रॅक्ट सहज मिळून जाईल. पण त्याला अजिबात अंदाज नव्हता की हा पूर्ण खेळ आणि कॉन्ट्रॅक्ट सुरुवातीपासून मीराचे वडील अशोक देशमुख यांच्या इशाऱ्यावर चालत होता. जगाचा न्याय मोठा विचित्र असतो आणि सर्वात योग्य वेळी होतो. विहान नेहमी छाती ठोकून सांगायचा की त्याने जे काही कमवले आहे आपल्या हिमतीवर कमवले आहे. पण त्याला जराही अंदाज नव्हता की त्याचे जेवढेही मोठे जुने व्यवहार पास झाले होते त्या सर्वांच्या मागे अशोकजींचा हात होता. त्यांनी चुपचाप दबाव टाकून सर्व मंजूर करून घेतले होते, जेणेकरून त्यांच्या एकुलत्या एक मुलीला आयुष्यात कधी पैशांची कमतरता भासू नये. पण संपत्तीच्या गर्वाने विहानला इतके आंधळे केले होते की त्याला वाटू लागले होते की तोच बिझनेसच्या दुनियेतील देव आहे.
तर खरी गोष्ट ही होती की तो मोठ्या खेळाडूंनी बिछावलेल्या खेळात बस एक छोटासा मोहरा होता. मीराने दीर्घ श्वास घेतला. तिच्या डोळ्यात आता थंड आग जळत होती. मी साऊथ सिटीवाला नवीन स्मार्ट सिटी प्रोजेक्ट स्वतः सांभाळेन, पण तुमच्या नावाने नाही, तर देशमुख इंडस्ट्रीज नवीन चेअरपर्सन बनून. आता मी त्या घमंडी माणसाला दाखवेन की ज्या उंचीवर बसण्याचा त्याला गर्व आहे ती माझ्या चपलांच्या धुळीच्या बरोबरही नाही. तिकडे देशमुख हाऊसमध्ये आनंदाचे वातावरण काहीच वेळात भीतीत बदलले होते. सुलोचना वेड्यासारख्या शहरातील प्रत्येक मोठ्या ज्वेलर्सला फोन करून त्या नेकलेसची किंमत विचारत होत्या, जो मीरा घालून गेली होती. काय म्हणालास तू? ते डायमंड अस्सल होते, 15 कोटींचे. इतके ऐकता सुलोचनांचा गळा सुकला आणि त्यांचा आवाज कापू लागला. विहान सोफ्यावर असा बसला होता जसे त्याच्यामधून जीवच निघून गेला असावा. मीराचे नवीन रूप आणि तिच्यासोबत चालणाऱ्या काळ्या रंगाच्या बुलेट प्रूफ गाड्या वारंवार त्यांच्या डोक्यात फिरत होत्या. त्यांचा सर्व कॉन्फिडन्स क्षणभरात संपला होता. तेव्हाच काव्याचा फोन आला, जिला विहान आपल्या यशाचे सर्वात मोठे कारण समजत होता. फोन उचलताच काव्या किंचाळली, विहान, हे काय चाललं आहे? देशमुख इंडस्ट्रीजने आमच्या सर्व मीटिंग्स अचानक कॅन्सल का केल्या? बाबांना साफ सांगितले आहे, जर तो कॉन्ट्रॅक्ट तुमच्या हातातून गेला तर मग लग्न तर दूरच, मी तुमचा चेहरासुद्धा पाहणार नाही. विहानच्या कपाळावरून घाम वाहू लागला. त्याने तोत्रे बोलत काव्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हृदयात आता भीतीने घर केले होते. त्याला हळूहळू समजायला लागले होते की त्याच्या साध्या सरळ पत्नीचे घर सोडून जाणे फक्त एका स्त्रीचे जाणे नव्हते, तर तो आपला पूर्ण पाया स्वतःच उखडून बसला होता. पुढच्या सकाळी विहानच्या ऑफिसमध्ये एक नोटीस आली, जिने त्याच्या पायाखालची जमीनच सरकवली. देशमुख इंडस्ट्रीजच्या तर्फे बोलावणे आले होते. कॉन्ट्रॅक्ट नेहमीसाठी संपवण्यापूर्वी ते विहान कंपनीच्या मालकाशी आमनेसामने बोलू इच्छित होते. विहानला वाटले जसे बुडत्याला शेवटचा आधार मिळाला असावा. त्याने आपला सर्वात महागडा इटालियन सूट घातला आणि स्वतःला दिलासा दिला की आपल्या बोलण्याने आणि काव्याच्या नावाचा आधार घेऊन तो ही डील वाचवून घेईल. त्याला अजिबात अंदाज नव्हता की देशमुख टॉवर्सच्या 75व्या मजल्यावर ज्या माणसाला भेटायला तो जात आहे ती स्त्री आहे जिला त्याने काल आपल्या घरातून काढून दिले होते. एक समजूतदार आणि मजबूत स्त्री कधी रस्त्यावर ओरडून किंवा शिव्या देऊन बदला घेत नाही. तिचा बदला तिची शांतता असते, जी समोरच्याच्या आत्म्यालाही हलवून सोडते. खरा बदला तेव्हा होतो जेव्हा ती इतक्या उंचीवर पोहोचून जाते की समोरच्याची मान तिला पाहण्यासाठी वर होता होता थकून जावी. मीरा मोठ्या काचेच्या समोर उभी राहून आपल्या ब्लॅक सूटचा कॉलर ठीक करत होती. तिच्या डोळ्यात तशी शांतता होती जिला कोणी वितळवू शकत नव्हते. खरा खेळ तर आता सुरू होणार होता. देशमुख टॉवर्सच्या काचांवर सकाळचे ऊन असे चमकत होते जसे आकाशात एखादी मोठी तलवार ठेवली असावी. विहान घाबरत घाबरत आपली टाय ठीक करत बिल्डिंगच्या आत दाखल झाला. घरातून निघताना सुलोचनांनी त्याला समजावले होते, बेटा बस, हा कॉन्ट्रॅक्ट घेऊन परत ये, मग आपण या शहरातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणले जाऊ. त्या मनहूस मीराला विसरून जा, तिचे जाणेच आपल्यासाठी लक्की साध्य झाले आहे. विहान VIP लिफ्टने 75व्या मजल्यावर पोहोचला. जसे चेअरमन ऑफिसचा दरवाजा उघडला त्याने पाहिले समोर मोठी लाकडी टेबल ठेवलेली होती आणि त्याच्या मागे खुर्ची दुसऱ्या बाजूला फिरलेली होती. टेबलावर त्याच्या कंपनीच्या सर्व फाईल ठेवलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये खोट आणि धोक्याशिवाय काही नव्हते. मीराची समजूतदारी आणि तिच्या वडिलांच्या लपलेल्या सपोर्टशिवाय विहानची कंपनी पत्त्यांच्या बंगल्यासारखी होती, जी हलक्याशा हवेत विखरू शकत होती. विहानने चेहऱ्यावर नकली हसू आणले आणि आत गेला, पण जशी खुर्ची त्याच्या बाजूला फिरली त्याचे हसू तिथेच गोठले आणि डोळे भीतीने मोठे झाले. तू मीरा, तू इथे काय करत आहेस? हे चेअरमनचं ऑफिस आहे, इथून आत्ताच बाहेर निघ, नाहीतर मी सिक्युरिटी बोलवून घेईन. त्याचा आवाजसुद्धा कापत होता. मीरा आपल्या जागेवरून हल्लीसुद्धा नाही. तिने आरामात आपला ब्लॅक चष्मा उतरवला आणि थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, हॅलो मिस्टर विहान, मी माझ्याच खुर्चीवर बसले आहे, पण वाटतंय अजूनही तुम्हाला इतरांसमोर मान झुकवून बोलणं आलेलं नाही. तेव्हाच दरवाजा उघडला आणि जनरल मॅनेजर आत आला. त्याने खूप आदराने मीरासमोर कॉफी ठेवली आणि म्हणाला, मॅम, सर्व सिनियर ऑफिसर्स बोर्डरूममध्ये आपली वाट पाहत आहेत. मिस्टर विहानचा टेंडर नेहमीसाठी रिजेक्ट करण्यासाठी बस आपल्या ऑर्डरची वाट पाहत आहेत. विहानला वाटले जसे कोणी त्याच्या डोक्यावर जड हातोडा मारला असावा. मॅम, चेअरपर्सन, हे कसे होऊ शकते? जी स्त्री कालपर्यंत त्याच्या घरात भांडी घासत होती ती आज देशातील सर्वात मोठ्या बिझनेस एम्पायरची मालकीण कशी बनली? मीरा हळूच उठली. तिच्या महागड्या चपलांचा आवाज पूर्ण खोलीत घुमत होता. तिने विहानच्या टेंडर फाईल उचलली आणि पूर्ण ताकदीने त्याच्या छातीवर मारली. सर्व कागद हवेत उडून पूर्ण खोलीत पसरले. तू मला मोलकरीण म्हणालास कारण तुझी विचारसारणी कधी किचनच्या बाहेर निघालीच नाही. तू मला गवार म्हणालास कारण तुझ्यामध्ये इतकी अवकातच नव्हती की माझ्या साधेपणाची किंमत समजू शकशील. काय तुला खरंच वाटतं की गेल्या 7 वर्षात जे काही तू मिळवलं ते तुझ्या 2 कवडीच्या आकलेमुळे होतं? कधी विचार केलास इतक्या मोठ्या बँका तुला विना गॅरंटी करोडोचं लोन का द्यायच्या? कारण माझ्या बाबांनी माझी खोटी शपथ पाळण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. विहानचे पाय कापू लागले. तो पुढे वाढला आणि मीराचा हात पकडण्याचा प्रयत्न करू लागला.
पण मीराने त्याला जोरात धक्का देऊन मागे केले. मीरा, प्लीज प्लीज मला माफ कर. मी मी आई आणि काव्याच्या बोलण्यात आलो होतो. मी आज देखील फक्त तुझ्यावर आणि आपल्या मुलीवर रियावर प्रेम करतो. मला एक शेवटची संधी दे. मीराने त्याच्याकडे अशा नजरेने पाहिले जसे कोणी एखाद्या घाणेरड्या किड्याकडे पाहते. प्रेम? तू फक्त पैशावर आणि आपल्या खुर्चीवर प्रेम करतोस. प्रेमासारख्या पवित्र शब्दाला आपल्या घाणेरड्या मुखातून बोलू नकोस. फक्त 24 तासापूर्वी तू मला अपशकुन स्त्री म्हणत होतास आणि आज माझं स्टेटस पाहून, माझं सत्य समजल्यावर तुझ्या तोंडून प्रेम निघत आहे. तुझी विचारसरणी पाहून आता मला स्वतःचीच लाज वाटत आहे. तेव्हाच ऑफिसचा दरवाजा जोरात उघडला. सुलोचना आणि काव्या धापा टाकत आत आल्या. सुलोचनांनी मीराला पाहताच ओरडणे सुरू केले. चेटकीन, तुझी इतकी हिंमत की तू इथे येऊन ड्रामा करत आहेस? विहान बेटा, सिक्युरिटीला बोलव आणि हिला धक्के मारून बाहेर काढ. पण पुढच्या क्षणी सुलोचनाजींचा आवाज बंद झाला, कारण 15 हत्यारबंद गार्ड्सनी त्यांना चहूबाजूंनी घेरले होते. काव्याची नजर जशी टेबलावर ठेवलेल्या गोल्डन नेमप्लेटवर गेली, ज्यावर चेअरपर्सन मीरा देशमुख लिहिले होते, तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला आणि तिची जीभ बंद झाली. मीराने सुलोचनांकडे पाहिले. तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. आपण अगदी बरोबर बोलत आहात मिसेस विहानची आई. ज्या दिवशी मी घटस्फोटाच्या पेपर्सवर साईन करून आपले सडलेले घर सोडले, त्याच दिवशी माझे नशीब बदलले. पण तेच नशीब माझे होतं. तुमच्या आणि तुमच्या या लाडक्या मुलाच्या वाट्याला आता फक्त विनाश लिहिला आहे. या क्षणापासून देशमुख इंडस्ट्रीज आपले प्रत्येक नाते संपवत आहे. आणि एक आनंदाची बातमी अजून ऐकून घ्या. ज्या मोठ्या बंगल्यात आपण इतक्या रुबाबाने राहता, तो आमच्याच एका छोट्याशा कंपनीकडे गहाण ठेवलेला आहे. जर 24 तासांच्या आत पूर्ण पैसा परत आला नाही तर आपण आणि आपला आश्वासक मुलगा दोघेही रस्त्यावर असाल. इतके ऐकताच सुलोचनांच्या पायांनी साथ सोडली आणि त्या धपकन फरशीवर पडल्या. मीराने एक सेकंदही न घालवता मागे पाऊल टाकले आणि तिथून निघण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून या उद्ध्वस्ततेच्या आगीत ती स्वतः जळणार नाही. विहान त्या आलिशान खोलीच्या मधोमध अगदी एकटा उभा राहिला. ज्या स्त्रीला त्याने फक्त 1 मिनिटाच्या रागात आपल्या आयुष्याचं ओझं समजून घरातून काढून दिलं होतं, तीच प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सर्वात मौल्यवान खजिना होती. पूर्ण खोलीत अशी शांतता पसरली होती की कोणाच्या श्वासाचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. सुलोचनांच्या रडण्याचा आवाज आणि विहानचे वेगवान ठोके पूर्ण वातावरणाला आणखी जड बनवत होते. काव्या, जी नेहमी विहानला आपल्या बोटांवर नाचवायची, आता भिंतीला लागून उभी होती. तिला चांगल्या प्रकारे समजले होते की देशमुख परिवाराशी शत्रुत्व घेणे म्हणजे स्वतः आपल्या विनाशाला आमंत्रण देणे आहे. मीरा पुन्हा आरामात आपल्या खुर्चीवर जाऊन बसली. तिने कोणताही गोंधळ केला नाही, पण तिचा शांत चेहरा कोणत्याही किंचाळीपेक्षा कितीतरी जास्त भयानक वाटत होता. तिने आपल्या सासूकडे पाहिले. हीच ती बाई होती जिने एक दिवस जाणीवपूर्वक तिच्या हातावर उकळते सूप पाडले होते आणि टोमणे मारत म्हटले होते की ही एक हलकी मुलगी आहे. सुलोचनाजी, आठवतंय तुम्हाला? तुम्ही काल काय म्हणालात? तुम्ही म्हणालात की मी तुमच्या मुलाच्या यशावर आलेला सर्वात मोठा डाग आहे. तर आता तुम्हीच सांगा, जेव्हा हाच डाग आज संपूर्ण घराण्याचा श्वास आपल्या हातात घेऊन बसला आहे, तर तुम्हाला कसं वाटत आहे? सुलोचनांचे ओठ वाईट रीतीने कापू लागले आणि म्हणाल्या, बेटी, आता मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. म्हातारपणात माझ्या अकलेने कामच करणे बंद केले होते. आमच्या घरावर दया कर. तुला तुझ्या त्या छोट्याशा मुलीची तरी काही काळजी असेल ना? तुला आवडेल का की तिचे वडील रस्त्यावर यावेत? जसे सुलोचनांनी रियाचे नाव घेतले, मीराच्या चेहऱ्यावरील उतरलेली सर्व मऊपणा क्षणभरात गायब झाला. ती वेगाने उठली आणि जाऊन आपल्या सासूच्या अगदी समोर उभी राहिली. तिचा आवाज कमी होता, पण प्रत्येक शब्द तीरासारखा खुपत होता. माझ्या मुलीचं नाव आपल्या जिभेवर आणू नका. ज्या रात्री तुम्ही लोकांनी मला आणि माझ्या बाळाला घरातून धक्के देऊन काढले होते, त्यावेळी त्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलीची जरा तरी तुम्हाला काळजी वाटली होती का? आणि जेव्हा या माणसाने आपल्या खोट्या गर्वात आपल्याच मुलीला नाकारले होते, तेव्हा काय हा बाप म्हणून घेण्याच्या लायकीचा होता? विहानची अवस्था आता एखाद्या खचलेल्या माणसासारखी झाली होती. तो गुडघ्यांवर रांगत आला आणि त्याने मीराचे पाय पकडले. मीरा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. हे सर्व या काव्याची चाल होती. तिने मला लाच दिली होती की जर मी तिच्यासोबत राहिलो तर ती मला सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळवून देईल. मी जे काही केले ते तुझ्या आणि रियाच्या चांगल्या फ्युचरसाठीच तर केले होते. तू हवे तर माझ्या चेहऱ्यावर थुंक. मला जी शिक्षा द्यायची आहे ती दे, पण प्लीज हा कॉन्ट्रॅक्ट तोडू नकोस. ही कंपनी आम्हा दोघांच्या मेहनतीने आणि घामाने बनली आहे. मीराने त्याच्याकडे अशा तिरस्काराने पाहिले की तिची नजरच त्याला राग करण्यासाठी पुरेशी होती. हाच तो माणूस होता ज्याच्यासाठी तिने आपल्या आयुष्यातील प्रत्येक आनंद सोडून दिला होता. पण आज महागड्या सूटमध्ये उभा असलेला हाच माणूस इतका कमजोर आणि हलका निघाला की स्वतःला वाचवण्यासाठी त्याच स्त्रीवर आळ घालत होता, जिच्यासोबत कालपर्यंत जगण्या मरण्याचा अनाशब्दा खात होता. मीराने मान फिरवून काव्याकडे पाहिले. ऐकलंस तू? तुझा होणारा हुशार पती तुझ्या पाठीमागे काय बोलत आहे? जो माणूस आपल्या वाईट काळात त्या पत्नीला विकू शकतो, जिने त्याच्यासाठी आपले पूर्ण आयुष्य पणाला लावले, तो तुझ्या वाईट काळात तुझ्यासोबत काय उभा राहणार?
अजूनही तुला याच्यासोबत आपलं काही फ्युचर दिसत आहे का? काव्याचा चेहरा रागाने लाल झाला. तिने दात ओठ खाऊन विहानकडे पाहिले. तुम्ही इतके खाली घसरू शकता विहान? माझ्या बाबांसमोर तर कुत्र्यासारखे गयावया करत होतात आणि माझ्याशी प्रॉमिस करत होतात की या अपशकून बाईला घरातून धक्के मारून बाहेर काढाल. तुझ्यापेक्षा मोठा फसवणूक करणारा व्यक्ती मी आजपर्यंत पाहिला नाही. जे 2 लोक कालपर्यंत एकमेकांच्या प्रेमात बुडालेले होते, आज तेच एकमेकांवर विष ओकत होते. हा खूप घाणेरडा पण अगदी खरा तमाशा होता. तेव्हाच मीटिंग रूमचा दरवाजा उघडला आणि रिया आपल्या आयासोबत आत आली. तिने पाहिले की तिचे बाबा जमिनीवर गुडघ्यांवर बसले आहेत आणि तिची आजी रडत आहे. पण यावेळी ती पळत त्यांच्याकडे गेली नाही. तिने घट्ट आपल्या आईचा हात पकडला. ते छोट्याशा मुलीने आपल्या बाबांकडे पाहिले आणि आपल्या निष्पाप पण स्पष्ट आवाजात अशी गोष्ट बोलली की पूर्ण खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. बाबा, आई सांगते की जेव्हा आपण खूप मोठी चूक करतो तेव्हा त्याची शिक्षा आपल्याला नक्कीच मिळते. तुम्ही माझ्या आईला खूप रडवलं आहे. म्हणूनच आता देवबाप्पा तुम्हाला माझा सुपर हिरो बनवू देणार नाही. तुम्ही इथून निघून जा. आता मी माझ्या आईची स्वतः रक्षण करेल. एका छोट्याशा मुलीच्या या गोष्टी विहानच्या उरलेल्या गर्वालाही नष्ट करून गेल्या. त्याला समजून आले की त्याने फक्त पैसा आणि बिझनेस गमावला नाही, तर आपल्या मुलीच्या नजरेत आपली इज्जतही नेहमीसाठी गमावली. ज्याच्यासाठी तो दुनिया जिंकायचा आव आणायचा. मीरा झुकली आणि तिने रियाला आपल्या कडेवर उचलले. मग तिने गार्ड्सकडे इशारा केला, या सर्वांना बाहेर काढा आणि आजच्या नंतर जर विहानच्या परिवारातील कोणताही माणूस देशमुख टॉवर्सच्या 1 किलोमीटरच्या आतही दिसला तर त्याला थेट पोलिसांच्या हवाली करा. जेव्हा विहान आणि त्याच्या आईला अपमानित करून बाहेर नेले जात होते तेव्हा मीराने एक दीर्घ श्वास घेतला. तिला या बदल्याने कोणताही विशेष आनंद मिळाला नव्हता, तर तिच्या हृदयाला एक विचित्र शांतता मिळाली होती. जसे वर्षांपासून छातीवर ठेवलेला एखादा जड दगड अखेर बाजूला झाला असावा. पण नशिबाचा हिशोब अजून पूर्ण झाला नव्हता. मॅनेजरने आणखी एक लाल रंगाची फाईल मीरासमोर ठेवली. मालकीन, आमच्या तपासात समजले आहे की विहानने आपल्या जुन्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी शहरातील सर्वात खतरनाक अंडरवर्ल्ड डॉनकडून करोडो रुपये उधार घेतले आहेत. जर आज आपण हा कॉन्ट्रॅक्ट संपवला तर हा फक्त रस्त्यावरच येणार नाही, तर तो डॉन याचे तुकडे तुकडे करून टाकेल. मीराने ती फाईल पाहिली. कर्माचं फळ नेहमी माणसाच्या विचारापेक्षाही लवकर आणि खूपच भयानक रीतीने मिळतं. तिने आपल्या मुलीला छातीशी लावलं आणि मनातल्या मनात म्हणाली, बाळा, मी या घाणीचं एक थेंबही तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही. आता आपण आपले एक नवीन आणि सुंदर जग बसवू. देशमुख टॉवर्सच्या त्या थंड एसीच्या वातावरणातून बाहेर पडताच विहानला वाटले जसे मुंबईचं कडक उन्हाळा त्याला जिवंत जाळत असावा. त्याच्या पायात उभे राहण्याची सुद्धा ताकद उरली नव्हती. सुलोचना अजूनही जोर जोरात ओरडून काव्याला दोष देत होत्या आणि विहानला शिव्या देत होत्या की तो मीराच्या पाया का पडला नाही. पण विहानला आता काहीही ऐकू येत नव्हते. त्याच्या कानात बस आपल्या छोट्याशा मुलीची तीच गोष्ट घुमत होती, जिने आता त्याला आपले वडील मानण्यास नकार दिला होता. त्याने आपल्या कारकडे पाहिले, पण तिथे आधीपासूनच काही अत्यंत खतरनाक दिसणारे गुंड लोखंडी रॉड घेऊन उभे होते. हे त्याच अंडरवर्ल्ड डॉनचे माणसं होते का? विहान साहेब, ऐकलं आहे देशमुख इंडस्ट्रीजने तुम्हाला लाथ मारून बाहेर काढले. आता सांगा 20 कोटी रुपयांचं काय होणार? इतके म्हणताच गुंडांच्या सरदारने विहानची मान जोरात पकडली. हे सर्व पाहताच काव्याने लगेच एक चालती टॅक्सी थांबवली आणि एक वेळही मागे न पाहता नेहमीसाठी तिथून निघून गेली. प्रेमाच्या नावावर केलेल्या त्या सर्वात मोठ्या विश्वासघाताचा हाच खरा अंत होता. दुसऱ्या बाजूला मीराने एखाद्या रस्ताछाप गुंडासारखा बदला घेतला नाही, तर तिने आपल्या वकिलांची सर्वात मोठी टीम बोलावून घेतली. मी इच्छिते की लग्नानंतर जी काही प्रॉपर्टी जोडली गेली आहे त्याच्या एक एक पैशाचा हिशोब काढला जावा. विहानने आपल्या आईच्या अकाउंटमध्ये जो काही पैसा लपवला आहे किंवा आपल्या त्या गर्लफ्रेंडवर जेवढाही खर्च केला आहे, मला सर्व काही व्याजासहित परत हवा आहे. पण हो, ज्या बंगल्यात ते लोक राहत आहेत त्यांना तिथे अजून 1 आठवडा राहू दिले जावे. मॅनेजरला ही गोष्ट समजली नाही. पण मॅम, आपण त्यांना तुम्ही ही संधी का देत आहात? मीराने खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहत म्हटले, ही कोणती संधी नाही. मी इच्छिते की ते प्रत्येक सकाळी उठून त्यांना ही भीती बसायला हवी की माहीत नाही पुढच्या क्षणी त्यांच्या डोक्यावरून छत हिरावून घेतले जाईल. उद्ध्वस्त होण्याची वाट पाहणे अनेकदा उद्ध्वस्त होण्यापेक्षाही जास्त वेदना देते. मी इच्छिते की त्यांनी तीच तडफ अनुभवावी जी मी पूर्ण 7 वर्षांपर्यंत झेलली आहे. आणि अगदी तसेच झाले. तो 1 आठवडा विहानच्या परिवारासाठी नरकापेक्षाही वाईट ठरला. बँकेने त्यांचे सर्व कार्ड ब्लॉक केले. ज्या सुलोचना कालपर्यंत मीराने बनवलेल्या जेवणात 100 चुका काढायच्या, आज त्याच सुलोचनाबाई बाजारात जाऊन सडलेल्या भाज्या खरेदी करण्यास मजबूर होत्या, कारण खिशात पैसेच उरले नव्हते. शेजारचे लोकही आता त्यांच्या तोंडावर त्यांना खडे बोल सुनावू लागले होते. तिकडे मीरा आधीपेक्षाही जास्त सुंदर आणि कॉन्फिडंट झालेली दिसत होती. तिचे फोटो देशातील प्रत्येक मोठ्या बिझनेस मॅगझिनच्या कव्हर पेजवर छापू लागले होते. ती मोठे मोठे चॅरिटीजचे काम करायची आणि रियाला सर्वात चांगल्या स्कूलमध्ये शिकवायची. तिने कधीही मीडियासमोर विहानचे नावसुद्धा घेतले नाही. तिने विहानला आपल्या आयुष्यातील असा संपलेला माणूस समजलं होतं ज्याचं आता काही अस्तित्वच उरलं नाही.
घमंडी विहानसाठी हीच सर्वात मोठी शिक्षा होती की मीराने त्याला आपल्या आयुष्यातून पूर्णपणे दूर करून टाकले होते. काही महिन्यांनंतर या गोष्टीत असं वळण आलं ज्याने सर्व काही बदलून ठेवलं. रियाच्या स्कूलमध्ये नॅशनल लेवलची एक मोठी पेंटिंग कॉम्पिटिशन होत होती, जिथे मोठे मोठे पत्रकार आणि मीडियावालेही उपस्थित होते. विषय होता माझं कुटुंब. मीरा सर्वात पुढच्या रांगेत बसली होती. जसे रियाचं नाव पुकारलं गेलं, ती छोटीशी मुलगी स्टेजवर पोहोचली. तिने जी पेंटिंग बनवली होती त्यात कोणी वडील नव्हते. त्यात फक्त लाल रंगाचा एक सुंदर ड्रेस घातलेली एक आई होती, जी आपल्या छोट्याशा मुलीचा हात पकडून चमकणाऱ्या सूर्याच्या दिशेने पुढे जात होती. मग रियाने माईक हातात घेतला आणि पूर्ण हॉलमध्ये तिचा निष्पाप आवाज घुमला. ही माझी मम्मी आहे. माझी मम्मी कोणी जादूगार नाही, पण ती जगातील सर्वात धाडसी स्त्री आहे. माझ्या मम्मीने मला शिकवले आहे की सर्वात सुंदर हृदय ते नसते जे हिरे घालते, तर ते असते जे खूप खोल जखम खाल्ल्यानंतरही लोकांना माफ करायला शिकते. आमच्या आयुष्यात खूप दाट अंधार आणि धुके आले होते, पण माझी मम्मी सूर्य बनून आली आणि तिने ते सर्व धुके नेहमीसाठी हटवून दिले. पूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेला. मीराच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू निघाले. तिला वाटले जसे तिच्या आयुष्यात सर्वात मोठी तपस्या आज पूर्ण झाली असावी. पण तेव्हाच तिची नजर हॉलच्या सर्वात मागच्या दारावर गेली, जिथे एक खूप कमजोर माणूस फाटलेल्या जुन्या कपड्यांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा ड्रेस घालून उभा होता. तो दुसरा कोणी नसून विहान होता. त्यावेळी तो कचरा उचलण्याचं काम करत होता आणि फक्त आपल्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चुपचाप तिथे आला होता. विहानने इच्छिले असते तर पुढे येऊन कोणताही तमाशा करू शकला असता, मीडियासमोर हात जोडून माफी मागू शकला असता. पण आपल्या मुलीच्या गोष्टी ऐकल्यानंतर आणि मीराला त्या मजबूत रूपात पाहून त्याचा उरलेला गर्वही पूर्णपणे तुटला. त्याला समजून आले की आता तो त्या प्रकाशाच्या समोर उभे राहण्याच्याही लायकीचा राहिला नाही. जशी मीराची नजर विहानशी मिळाली, विहानने लगेचच आपले डोके झुकवले आणि त्या अंधाऱ्या दारातून चुपचाप बाहेर निघून गेला. मीराने त्याला रोखले नाही आणि ना गार्ड्सना बोलावले. तिने बस एक दीर्घ श्वास घेतला आणि हलकेच हसली. सर्वात मोठी माफी ती नसते जी आपण दुसऱ्याला देतो, तर ती असते जी आपण स्वतःला देतो. त्या चुकीसाठी जेव्हा आपण एखाद्या चुकीच्या माणसावर जीव लावून बसतो. वेळ पुढे जात राहिला आणि पाहता पाहता जवळपास 2 वर्षे उलटून गेली. डिसेंबरचा महिना होता. चहूबाजूंनी दाट धुके पसरले होते. असे वाटत होते जसे पूर्ण शहर पांढऱ्या धुक्याच्या चादरीत गुंडाळलेले असावे. मीरा आपल्या अप्रतिम ऑफिसमध्ये बसलेली होती. तेव्हाच तिच्याकडे एक जुना लिफाफा आला. ही चिठ्ठी विहानने शहराच्या बाहेर बनलेल्या एका सरकारी हॉस्पिटलमधून पाठवली होती. विहानला लिव्हर कॅन्सरचा शेवटचा स्टेज होता. दारू आणि डिप्रेशनने त्याला पूर्णपणे तोडून टाकले होते. त्याची ही एक शेवटची इच्छा होती की मरण्यापूर्वी एकदा आपल्या मुलीच्या मुखातून बाबा ऐकावं. हे वाचताच मीराच्या आत जणू एक वादळ उठले. तिला विहानचा आता तिरस्कार येत नव्हता, पण ती आपल्या मुलीला पुन्हा त्या काळ्या सावलीच्या जवळही नेऊ इच्छित नव्हती. तेव्हाच रिया, जी आता 8 वर्षांची झाली होती, तिने आपल्या आईच्या समोर लाल रंगाचा एक सुती धागा ठेवला आणि निष्पापपणे विचारले, आई, त्या दिवशी स्कूलमध्ये जे अंकल झाडू मारत होते, काय ते माझे बाबा होते? हे ऐकून मीरा अगदी गप्प राहिली. खरंच मुलांचे हृदय मोठ्यांपेक्षा कितीतरी जास्त स्वच्छ असते. तिने हळूच होकारात डोके हलवले आणि रियाला सोबत घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हॉस्पिटलचे वातावरण खूप भयानक होते. हवेत औषधांचा आणि मृत्यूचा संमिश्र वास पसरला होता. त्या दाट धुक्यांच्या दरम्यान विहान एक तुटलेल्या पलंगावर पडला होता. तो इतका कमजोर आणि हडकुळा झाला होता की त्याला ओळखणेही कठीण झाले होते. मीरा दारावरच थांबली. रिया हळूहळू चालत त्याच्या जवळ पोहोचली आणि कोणत्याही भीतीशिवाय आपले छोटे छोटे उबदार हात विहानच्या थंड हातावर ठेवले. विहान जोरजोरात रडू लागला. मला माफ कर माझं बाळ, मी खूप वाईट माणूस होतो. रियाने आपल्या खिशातून तोच लाल धागा काढला आणि त्याच्या बारीक हाताच्या मनगटावर बांधला. बाबा, मम्मा सांगते जे लोक चांगल्या रस्त्यावर चालतात त्यांना फुलं मिळतात आणि जे चुकीच्या रस्त्यावर जातात त्यांना काटे टोचतात. तुम्हालाही खूप काटे टोचले ना, म्हणूनच तुम्ही इतके आजारी पडलात. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. मम्माने तुम्हाला खूप आधीच माफ केलं होतं आणि माझीही तुमच्याशी कोणतीही तक्रार नाही. जेव्हा तुम्ही ठीक व्हाल ना, तेव्हा हा लाल धागा पाहून लक्षात ठेवा की आम्ही दोघी खूप आनंदी आहोत. आता तुम्हाला आमची काळजी करण्याची अजिबात गरज नाही. मी मोठी होऊन माझ्या मम्मीची पूर्ण काळजी घेईल. आपल्या मुलीच्या मुखातून या गोष्टी ऐकून विहानच्या हृदयातील सर्वात खोल जखम जणू नेहमीसाठी भरून आली. त्याने कापत मीराकडे पाहिले आणि दोन्ही हात जोडले. थँक्यू मीरा, मला इतकी मोठी शिक्षा देण्यासाठी आणि माझ्या मुलीला इतका चांगला माणूस बनवण्यासाठी. मीरा हळूच त्याच्याजवळ आली. तिच्या डोळ्यात आता ना राग होता ना तिरस्कार, बस एक खोल शांतता होती. तिने आपल्या बॅगमधून काही कागद काढले आणि म्हणाली, मी लंडनच्या एका मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तुमचे सर्व रिपोर्ट्स पाठवले आहेत. उद्या सकाळी एक प्रायव्हेट प्लेन तुम्हाला तिथे उपचारासाठी घेऊन जाईल. तुमच्या आईच्या राहण्याची सोयही मी एक खूप चांगल्या वृद्धाश्रमात नेहमीसाठी केली आहे. विहान थक्क झाला. त्याला आपल्या कानांवर विश्वास बसला नाही. त्याने तुटलेल्या आवाजात विचारले, तू माझ्यासारख्या माणसासाठी हे सर्व का करत आहेस?
मीराने बाहेर पाहिले, जिथे दाट धुक्याला चिरत सूर्याची किरणं निघत होती. मग ती म्हणाली, मी हे सर्व तुमच्यासाठी नाही, माझ्या मुलीसाठी करत आहे. मी तिला हे शिकवू इच्छिते की आयुष्यात शत्रूंना शिक्षा देणं जितकं गरजेचं आहे, तितकंच गरजेचं त्यांना माफ करणंही आहे, जेणेकरून आपल्या स्वतःच्या हृदयावर तिरस्काराचं ओझं राहू नये. ही तुमच्या आयुष्याची शेवटची संधी आहे. आता माझ्या मुलीला पुन्हा कधी निराश करू नका. पुढच्या दिवशी ते प्रायव्हेट प्लेन विहानला नवीन उमेदीसह लंडनला घेऊन गेले. मीराने रियाचा हात पकडला आणि दोघी हॉस्पिटलमधून बाहेर निघाल्या. बाहेरचे सर्व धुके आता विरले होते आणि चहूबाजूंनी कडक चमकणारे ऊन पसरले होते. घटस्फोटाच्या त्या पेपर्सवर साईन करून मीराने फक्त आपला पती गमावला नव्हता, तर तिने आपली ती ताकद परत मिळवली होती, जिने तिला जगातील सर्वात मजबूत स्त्री बनवले होते. प्रेमात मिळालेला विश्वासघात माणसाला तोडत नाही, तर त्याला ही जाणीव करून देतो की तो आतून किती मजबूत आहे. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की माणसाची खरी ओळख त्याच्या पैशाने किंवा स्टेटसने नाही, तर त्याच्या चारित्र्याने आणि वर्तनाने होते. गर्व आणि लोभ नाती तोडून टाकतात, तर त्याग, आत्मसन्मान आणि मेहनत माणसाला एक दिवस अशा उंचीवर पोहोचून देतात, जिथे त्याचे यशच सर्वात मोठे उत्तर बनून जाते. म्हणूनच कधी कोणाच्या साधेपणाला किंवा प्रेमाला त्याची कमजोरी समजू नका, कारण वेळ आणि कर्म दोन्ही प्रत्येक माणसाचा हिशोब नक्कीच चुकवतात. तर मित्रांनो, तुम्ही लोक कोणत्या शहरातून आपली ही कथा ऐकत आहात आणि तुम्हाला ही कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्या. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल तर मला सुपर थँक्स देऊन आपले प्रेम आणि सपोर्ट नक्की दाखवा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच आश्वासक कथा आणत राहीन. ही कथा केवळ मनोरंजन आणि प्रेरणात्मक उद्देशाने प्रस्तुत केली गेली आहे. या कथेतील सर्व पात्र, नावं, ठिकाणं आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत. यांचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती, कुटुंब किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. जर कोणत्याही प्रकारची समानता दिसून आली तर तो केवळ एक योगायोग मानला जावा. या कहाणीचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, समाज, धर्म किंवा संस्थेच्या भावना दुखावणे किंवा कोणाची प्रतिमा खराब करणे नाही. कथा ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.